हाय फ्रेंड्स, आम्ही निघालो आहे आता नर्सरीला जाण्यासाठी. आम्हाला झाडं घ्यायची होती. सो नर्सरीला जाऊन आम्ही काय काय खरेदी करतो, कोणत्या प्रकारची झाडं घेतो हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मी लवकरात लवकर एक घराचा व्लॉग बनवून टाकणार आहे. आमच्याकडे किती प्रकारचे वेगवेगळे झाडं आहेत ते. आम्ही नर्सरीला बाईकने जाण्यासाठी निघालो आहे आज. बाय बाय करा. बाय 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 बाय. आम्ही नर्सरीला पोहोचलो आहे. नर्सरीला एंट्री केल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं ह्यावेळेला आलेले होते आणि पूर्ण नर्सरी हिरवीगार दिसते. आता सर्व झाडं बघितल्यानंतर कुठले कुठले झाडं घ्यायचे ते आम्ही आता ठरवू. हे लाजाळूचं झाड आहे, ओजस हात लावतोय. गुलाबाचे पण खूप प्रकारचे झाडं आलेले होते. हे लिंबूचे झाडं आहेत सगळे. पांढरा गुलाब, गुलाबी गुलाब, लाल गुलाब, ऑरेंज गुलाब, खूप गुलाबाचे वेगवेगळे प्रकार होते. आणि आमच्याकडे छान आहे का चिकू? मम्मा हे पण किती छान नको बेटे, तोडायचं नाही ते. किती सुंदरता आहे. हो, घेतलंय. चल आपण. ह्या नर्सरीमध्ये छोटे मोठे सर्व प्रकारचे झाडं आहेत. आणि शेतात लावण्यासाठी आंबा वगैरे जे मोठे झाडं असतात ना, नारळाचे असतील, सर्व प्रकारची इथे झाडं मिळतात. आम्ही नेहमी झाडं इथूनच घेतो. झाडाची पानं कशी? हे बोरीचं झाड आहे, पूर्ण डिडोनी आहे. बटरफ्लाय काय हे बघा. हे सर्व झाडं आपण शेतात लावतो, मोठेवाले. हे शोचे झाड आहेत सर्व. हे ॲरेका पाम आहे. ही नर्सरी बरीच मोठी आहे आणि त्यांनी झाडं पण खूप ठेवलेत त्यांच्याकडे. म्हणजे सर्वच झाड त्यांच्याकडे अवेलेबल होतातच. आली भरपूर मोठी आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यांच्याकडे माती पण मिळते आपल्याला रेडी झाडांसाठी. सर्व खत त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं असतं. शेणखत, कोकोपीट वगैरे, लाल माती, काळी माती सगळं मिक्स करून त्यांनी छान अशी माती बनवलेली असते. त्यांनी यावेळेला कुंड्यांसाठी पण शॉप ओपन केलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत त्यांच्याकडे आणि आम्हाला पण घ्यायच्या होत्या, तर आम्ही इथूनच घ्यायचं ठरवलं. कलर्स पण खूप छान छान होते आणि व्हरायटीज पण होत्या. कलर्समध्ये नाही घेत, हे बाई आपण छान आहे ग्रे कलरची. घरात ठेवण्यासाठी तर खूप छान कुंड्या होत्या. या पण खूप छान आहे घरात ठेवण्यासाठी. चिकू, हा बांबू प्लांट आहे. आमची खरेदी झाली होती, झाडं पण घेतले आणि कुंड्या पण घेतल्या आम्ही. पण ह्या साईडला झाडं बघायची राहिली होती. म्हटलं जाता जाता इथली झाडं बघून घेऊ. आणि हे सर्व झाडं आहेत घरी ऑलरेडी.
नर्सरीमध्ये आल्यानंतर कितीही झाडं बघितली तरी मन भरत नाही. नर्सरीमधून निघाल्यानंतर आम्ही वेळ होता तर जवळच रोकडबाचं मंदिर आहे तिथं जायचं ठरवलं. आम्ही खूप दिवसानंतर इथे मंदिरात आलो होतो तर खूप गर्दी दिसली आम्हाला. त्यांनी मंदिराचं काम काढलंय करायला तर मंदिराचं काम पण चाललंय तिथे. हे हनुमानाचं मंदिर आहे आणि दर्शन पण खूप छान झालं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. इथलं वातावरण पण खूप छान होतं. आम्ही 10 मिनिटं बसलो तिथे आणि मग त्याच्यानंतर बाहेर आलो. दर्शन करून बाहेर आल्यानंतर बाजूलाच त्यांनी खूप छान असं गार्डन तयार केलं आहे आता लहान मुलांना खेळण्यासाठी. तर मागच्या वेळेस आलो आम्ही तेव्हा इथे काहीच नव्हतं. तर ह्या वेळेला त्यांनी छानपैकी घसरगुंडी वगैरे म्हणजे लहान मुलांचे जेवढे इव्हेंट्स असतात सगळे इव्हेंट्स आहेत इथे आणि दर्शन पण होतं आणि इथे मुलांना खेळणं पण होतं आणि थोडंसं निसर्गात असलेलं हे ठिकाण आहे. तसं लोक सर्व रिलॅक्स होण्यासाठी येतात इथे. ओजस इथं छानपैकी सलोनी ओजस दोघं खेळत आहे. सलोनीने आणि ओजसने छानपैकी एन्जॉय केला तिथे गार्डनमध्ये आणि मस्त छानपैकी खेळून घेतलं त्यांनी. सलोनीला खेळायला तिच्या फ्रेंड भेटल्या तिला तिथे आणि तिच्या स्कूलमध्येच आहेत त्या पण. तर सलोनी त्यांच्यासोबत खूप मस्त्या करून खेळत होती. तिचे मी 4-5 व्हिडिओ पण शूट केले. आणि ओजसला फक्त घसरगुंडी खेळायला आवडते. तो गार्डनमध्ये गेल्यावर फक्त घसरगुंडी खेळत असतो. तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ह्या गार्डनला लागूनच या बाजूला गिरणा नदी आहे. त्यांनी आता पाणी सोडलेलं नाही आहे नदीला पण पाणी सोडल्यानंतर इथे खूप गर्दी होते पाणी बघण्यासाठी. आणि ही पुढे आता श्रावण महिना येतोय तर त्या श्रावण महिन्यासाठी इथे खूप मोठी यात्रा भरते. तर त्यांनी यात्रेसाठीच हा सर्व सेटअप लावलेला आहे. तो ओजसला इथे गाडीवर बसायचं होतं. तो गाडीवर बसला आणि एन्जॉय केला त्याने छानपैकी. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. सो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय.